दिपेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. उरणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा यलगार, रामरक्षा महाआरतीत सरकारवर घणाघात, मनोहर शेठ भोईर आक्रमक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर सुरू असलेल्या रामरक्षा आंदोलनाला उरणमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी उरण शहरातील श्रीराम मंदिरात जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य महाआरती पार पडली. हजारो शिवसैनिक, पदाधिकारी आणि श्रीराम भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दणाणून गेला. महाआरतीपूर्वी श्रीराम रक्षेचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित सोने चांदी व कोट्यावधी रुपयांच्या चोरीच्या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मनोहर शेठ भोईर, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर आणि भावनाताई घाणेकर यांनी कथित चोरी प्रकरणी केवळ किरकोळ आरोपींवर कारवाई करून मुख्य सूत्रधारांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. तसेच रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आता श्रीराम मंदिरातील कथित गैरप्रकारावर मौन का बाळगले आहे असा सवालही उपस्थित करण्यात आला. वक्त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की श्रीराम हा देशाच्या कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. या श्रद्धेशी संबंधित कोणत्याही कथित गैरव्यवहारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. रामरक्षा आंदोलन गावागावात, घराघरात पोहोचून जन आंदोलन उभारले जाईल. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका संघटक BN डाकी यांनी उपस्थितांचे आभार मानले. जय श्रीरामांच्या घोषणांनी आणि शिवसेनेच्या घोषणांनी उरण शहरातील वातावरण भगवेमय झाले. या महाआरतीला पक्षाचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा सेना, ग्रामपंचायत सदस्य, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व श्रीराम भक्त उपस्थित होते. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी उरण ब्युरो रिपोर्ट.